नासिक से एक खबर है, जो मालेगांव क्षेत्र में गौरक्षकों ने फर्जी गौरक्षकों और अव्यवस्थित गौशालाओं के खिलाफ सख्त कार्रवाई की मांग को लेकर अतिरिक्त पुलिस अधीक्षक और उप विभागीय पुलिस अधिकारी को ज्ञापन सौंपा। ये कार्रवाई पशु कल्याण फाउंडेशन की राष्ट्रीय अध्यक्ष नेहाबेन पटेल के मार्गदर्शन और मानद पशु कल्याण अधिकारी वैभव बच्छाव के नेतृत्व में की गई। गौरक्षकों ने आरोप लगाया कि कुछ फर्जी गौरक्षक गौ तस्करों को असली गौरक्षकों की गोपनीय जानकारी दे रहे हैं और वित्तीय लेन देन कर उनकी जान को खतरे में डाल रहे हैं। साथ ही वध से बचाई गई गायों को अवैध रूप से स्थानांतरित करने और गौशालाओं की अस्वास्थ्यकर स्थिति के लिए जिम्मेदार लोगों पर सख्त कार्रवाई की मांग की है। ज्ञापन में मांग की गई कि गौरक्षा के नाम पर काम कर रहे व्यक्ति की सत्यता की जांच हो। अपर पोलीस अधीक्षक साहेब आणि उपविभागीय पोलीस अधिकारी मालेगाव शहर व कॅम्प यांच्यासमोर मालेगाव प्रखंडातली आणि तालुक्यातील सर्व गोरक्षकांनी एक निवेदन सादर केलं। निवेदनाचा विषय असा होता की गो तस्करांना छुप्या पद्धतीने मदत करणारा आणि त्यांच्याकडून खंडणी वसूल करणारा भीमराव मच्छिंद्र गायकवाड याने वेळोवेळी गोरक्षकांची छुपी माहिती गो तस्करांना दिलेली आहे आणि गो तस्करांशी आर्थिक व्यवहार केलेला आहे। याच्याविषयी कारवाई होण्यासाठी सर्वप्रथम निवेदन दिले गेलं आणि सर्वात दुसरा महत्त्वाचा विषय म्हणजे मालेगाव तालुक्यातल्या ज्या काही गोशाळा आहे, निरगवान गोशाळा, मुंगसे गोशाळा वगैरे यांच्याविषयी जी तक्रार होती ती गोरक्षकांनी पोलीस अधिकाऱ्यांसमोर मांडली आणि या विषयावर पोलीस अधिकाऱ्यांनी आम्हाला संबोधित करताना असं सांगितलं की गो तस्करांना छुप्या पद्धतीने मदत करणारा जो गोरक्षक डुप्लिकेट गोरक्षक आहे त्याच्यावर लवकरात लवकर कायदेशीरपणे कारवाई करण्यात येईल आणि गोशाळांवर सुद्धा अंकुश बसवण्यासाठी पोलीस प्रशासन प्रयत्न करत आहे। लवकरच प्रत्येक गोशाळेला एक रजिस्टर दिलं जाणार आहे आणि त्या रजिस्टरच्या माध्यमातून आवक जावक एक ठराविक पद्धतीने नोंदली जाईल। याची पोलीस प्रशासनाने तयारी केलेली आहे। त्याच पद्धतीने जे गाय गोवंश गो तस्कर गोरक्षकांनी आणि पोलिसांनी कारवाई करून गोशाळेच्या ताब्यात दिलेले ते याच्यानंतर कोणत्याही गोशाळेने कुठल्याही प्रकारचा बॉन्ड करून कोणाच्या ताब्यात देऊ नये। न्यायालयाचा आदेश होईपर्यंत ते सांभाळण्यात यावे अशी सुद्धा सूचना या ठिकाणी अधिकाऱ्यांच्या माध्यमातून सर्व गोशाळांना करण्यात आलेली। नासिक से सी न्यूज़ संवाददाता सुनील सोनवड़े की रिपोर्ट।